डोबेरायनरची त्रिके. जर्मन शास्त्रज्ञ जॉन वॉल्फगँग डोबेरायनर 1780 ते 1849 यांनी जर्मनीतील मंचबर्ग इथे औषध निर्माण शास्त्राचा अभ्यास केला आणि त्यानंतर स्ट्रॅसबर्ग इथे रसायनशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर ते जेना विद्यापीठात रसायनशास्त्र आणि औषध निर्माण शास्त्राचे व्याख्याते म्हणून कार्यरत राहिले. सन 1829 मध्ये त्यांना गुणधर्मात साम्य असलेल्या 3 मूलद्रव्यांचे काही गट आढळले. या गटांना त्रिके असं संबोधलं गेलं. त्या त्रिकांमधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं होतं. तसंच या मूलद्रव्यांच्या गुणधर्मातही साधर्म्य होतं. खालील तक्त्यामध्ये 4 त्रिकांची रचना उभ्या पद्धतीने दर्शवण्यात आली आहे. वरील तक्त्यामध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ही त्रिके घ्या. सोडियमचा अणुवस्तुमानांक 23 हा लिथियम आणि पोटॅशियम यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्ट्रॉन्शियम, ब्रोमीन आणि सेलेनियम यांचे अणुवस्तुमानांक त्यांच्या त्रिकांबरोबर पडताळून पहा. या त्रिकांना डोबेरायनरची त्रिके म्हणतात. डोबेरायनरने सर्व मूलद्रव्यांपैकी फक्त काही त्रिके शोधली, परंतु इतर त्रिके डोबेरायनरच्या नियमात बसू शकली नाहीत. म्हणूनच त्रिकांची ही पद्धत फारशी उपयुक्त ठरली नाही. न्यूलँड्सची अष्टके. न्यूलँड्स ऑक्टेव्ह्ज. न्यूलँड्स एक इंग्रज रसायनतज्ञ 1837 ते 1898 लंडनमध्ये जन्मलेले आणि रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री इथे शिकलेले. डोबेरायनरच्या त्रिकांच्या अपयशानंतर मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न न्यूलँड्स यांनी केला. त्यावेळी 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. न्यूलँड्सने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने या सर्व मूलद्रव्यांची मांडणी केली. त्यांना असं आढळलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे आहेत. त्याने त्यांची तुलना संगीतातील अष्टकांशी केली. या वर्गीकरणाला न्यूलँड्सची अष्टके म्हणतात. न्यूलँड्सचा नियम असा आहे, मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे असतात. न्यूलँड्सच्या आवर्त सारणीची काही प्रमुख वैशिष्ट्ये. एकूण 56 मूलद्रव्यांपैकी न्यूलँड्स कॅल्शियम पर्यंतच मूलद्रव्यांची मांडणी करू शकला. कॅल्शियम नंतर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे नव्हते. न्यूलँड्सला फक्त 56 मूलद्रव्ये अस्तित्वात असल्याचं वाटलं, परंतु त्यानंतर अनेक मूलद्रव्यांचे शोध लागले. अस्तित्वात असलेल्या मूलद्रव्यांपैकी न्यूलँड्सने 2 भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्ये एकाच स्थानी मांडली. त्यावेळी निष्क्रिय वायूंचा शोध न लागल्यामुळे त्यांना आवर्त सारणीमध्ये समाविष्ट केले नाही. पुढील कृती करून पाहू. डोबेरायनरची त्रिके न्यूलँड्सच्या आवर्त सारणीत शोधा. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे दुसऱ्या रकान्यात असलेले त्रिके म्हणून संबोधले जातात.